चला सर्वांनी लक्ष द्या फळ्याकडे, सर्वांनी सरळ बसा. आपण 6.1 आपण कंटिन्यू करत आहोत, बरोबर ना? 3 दिवस झाले आपण प्रत्येक गणित तुमच्याकडून सोडवून घेतोय. आता आपलं गणित नंबर किती चालू आहे? 8. याच्यामध्ये काय आहे? अवयव पाडा. प्रश्न आहे की अवयव पाडा. आता आपण कसे अवयव पाडतो ते बघा. यामध्ये काय करायचंय? पहिलं पद आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करायचा. पहिलं पद कोणतं आहे रे? यम चा वर्ग. इथं मी रफ मध्ये करतो यम चा वर्ग. तिसरं पद कोणतं आहे? प्लस 100. याचा जर गुणाकार केला तर काय होणार? 100 यम चा वर्ग, बरोबर ना? 3 दिवस झाले आपण हेच बघतोय की पहिल्या पदाचा आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करावा आणि त्याच्या सोबत त्याच्या चिन्हाला पण घ्यायचं, बरोबर? चला आता याचे असे 2 अवयव शोधायचे आहेत की उत्तर किती आलं पाहिजे? -25. आता मला सांगा 100 कोणाकोणाच्या पाळ्यामध्ये येतात? उभी राहा दिदे, सांग तू. 10च्या पाळ्यामध्ये येतात. 10 गुणिला 10 100, बरोबर? चला पुढं. थांबा एका एकाने उत्तर द्यायचं. हा 25 गुणिला किती दिदे? 25 गुणिला 4, 25 चूक 100, बरोबर? हा चला त्यानंतर आणखी बोला. 50. व्हेरी गुड. 50 आणि 2, 50 दुनी 100. चला अजून. हा उभा राहा, सांग बाळा तू. शाबास. 20. 20 गुणिला किती होणार? 5. 20 5 एवढे आपण अवयव शोधले. मला बेरीज किंवा वजाबाकी किती पाहिजे? 25. आता इथं बघा, इकडे बघा. मला सांगा 10 आणि 10 किती होतात? 20. वजाबाकी केली तर काय येणार? 0. त्यामुळे मी हा अवयव घेणार. मला -25 पाहिजे, हा लक्षात ठेव. इकडे बघा आता 25 आणि 4 29. वजाबाकी केली तर किती उरणार? 21. हा मी घेणार आहे का? मला किती पाहिजे? -25. 50 चिन 2 की झाले 52 आणि वजाबाकी केली तर किती येणार? 48. मी घेणार आहे का? नाही. याची बेरीज केली तर किती येणार? 25. म्हणजे मी हा अवयव एवढे बाकीचे घेऊ शकत नाही. सगळ्यांना कळालं? क्लिअर? आता इथं चिन्ह कोणतं आहे? मायनस. म्हणजे मला याला मायनस द्यावं लागेल, बरोबर ना? 25 येण्यासाठी मला याला पण मायनस द्यावं लागेल. त्याच्याशिवाय तर माझं 25 येणारच नाही. मायनस मायनस प्लस. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मायनस मायनस प्लस. 20 5 100. दोन्ही इकडे बसलं पाहिजे. समजलं? आता हा जो यम आहे हा या दोघांचाही फ्रेंड आहे. याला उचलायचं आणि इथं पुटायचं. मग काय होणार सांगा बरं? आपल्याकडे यम चा वर्ग मायनस 20 यम, बरोबर का? किती होणार? -20 यम मायनस 5 यम प्लस. सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? चला त्यानंतर आता याला काय करायची आपल्याला? अंडरलाईन. काय करायचे बाळांनो? अंडरलाईन. इथं यम आहे, इथं यम आहे, म्हणजे यम काय निघणार? कॉमन. इथं यम चं घातांक 2 आहे, म्हणजे याच्यातला यम बाकी आहे म्हणून तो इथं राहणार, बरोबर का? हे मायनस चिन्ह जसंच तसं. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. 1 न जर 20 ला भागलं तर उत्तर 20, बरोबर आहे ना? बेसिक फाउंडेशन. दीदी लक्ष दे. इथं कॉमन काय निघणार बेटा? -5. चिन्हासोबत कॉमन काढायचं ब्रॅकेट्स मध्ये. कार आलं? हा यम मायनस प्लस मायनस 5च्या पाळ्यामध्ये 100. 20 5 100 आताच बघितलं आपण, म्हणजे किती येणार? 20. या 5 आणि या 100 ला काय करायचं असतं? भागायचं. 5 आणि 100 ला भागायचं असतं. हे 2 ब्रॅकेट्स नेहमी कसे असतात? सेम. आपण 3 दिवस झाले तेच बघतोय. परफेक्ट. मग आता काय होणार? यम मायनस 20. दुसऱ्या ब्रॅकेट्स मध्ये काय राहणार? यम मायनस 5. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके चला. चला सर्वांनी आता लक्ष द्या. आता आपण गणित नंबर किती आहे रे आपले? 9, बरोबर ना? हा अवयव पाडा. किती प्रॅक्टिस सेट शिकतोय आपण? 6.1. चला
आपल्याला अवयव पाळायचा असताना काय करतो आपण? पहिल्या पदाचा आणि तिसऱ्या पदाचा काय करतो? गुणाकार. पहिलं पद किती आहे? इतर रफ मध्ये करून दाखवतो. 3x वर्ग गुणिला काय आहे? प्लस 15. 15 त्रिक किती होणार? 45. एक्स वर्ग जसंच तसंच. आता आपल्याला या 45 चे असे दोन अवयव पाळायचे की उत्तर माझं किती आलं पाहिजे? 14 रुपये आलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला हे शोधावं लागेल की 45 कुणाच्या टेबलमध्ये येतात. थांबा, एक आहे का उत्तर द्या. सांग दीदी. बसा. हा तू सांग. 9. 9 गुणिला 5. 9 5 45. बरोबर. हा आता तेच 9 5 45, 5 9 45. तुम्ही दोघालाही अल्टरनेट गुणलं तरी उत्तर तेवढंच येणार. बरोबर ना. चला आता आपण बघूया. पहिला अवयव आहे 9 आणि 5. तो याच्यामध्ये बसते का नाही बघूया. 9 आणि 5 किती होणार? 14 रुपये. बरोबर ना. त्यामुळे आता हा अवयव हे फॅक्टर आपण घेऊ शकतो. चला आता इथं प्लस आहे. 9 आणि 5 होतात म्हणजे मला यालाही प्लस द्यावं लागेल आणि यालाही प्लस, आणि हा एक्स या दोघांना वाटून द्यावा. समजलं मी फॅक्टरची निवड कशी केली, अवयवांची निवड कशी केली, कळालं? हा आता हे उचलायचं आणि याच्या ऐवजी त्याला ठेवायचं. पण तुम्ही गोल करायचं नाही, मी समजण्यासाठी गोल केलाय. मग काय निघणार बाहेर? 3x चा वर्ग प्लस किती येणार इथं? 9x प्लस काय शोधले आपण अवयव? 5x प्लस किती रे? 15. आता याचे काय पाळायचे आहेत मला? गट. काय पाळायचे आहेत? गट पाळायचे. याच्यातून कॉमन काय निघणार इथं बघ. 3x आहे, 3 च्या पाळ्यामध्ये 9 आहे. मन लावा इथं. हा मग आता हे 3x कॉमन निघतील. ब्रॅकेट्स मध्ये हा x कॉमन निघला. इथं 2x आहेत माहित आहे ना, कारण याचा घातांक किती आहे? 2. 3x कॉमन निघले म्हणजे याच्यातला x इथं बाकी आहे. हा समजलं? हे प्लसचं चिन्ह जसंच तसंच. मग मला सांगा, जर 3 न 9 ला भागलं तर उत्तर किती येणार? 3. 3 न जर 9 ला भागलं तर उत्तर किती येणार? 3. कारण x चा आपण काय काढलाय? कॉमन काढलाय. त्यामुळे त्याचा काही विषय नाही. समजलं सगळ्यांना? आता इथं काय काढणार? प्लस 5 कॉमन काढणार. इथं काय राहणार सांगा बरं? x प्लस 5च्या पाळ्यामध्ये 15 किती नंबरला आहे? 3 नंबरला. या 5ने आपण याला भागतोय. बरोबर आहे ना. कॉमननी याला भागायचं असतं 3. कळालं सगळ्यांना? आता हा कंस आणि हा कंस काय असतो? सेम. आता आपल्याला लिहायचं. बोला बरं काय होणार? x प्लस 3. दुसऱ्या इथं काय होणार? 3x प्लस किती होणार? 5. समजलं सगळ्यांना? कळालं? आता याच्या पुढचं तुम्हाला कोणत्या वर्गामध्ये आहे? पुढच्या वर्गामध्ये आहे. मन लावून समजून घ्या. गणित नंबर 9. ओके चला लिहा. चला सर्वांनी आता पुढच्या गणिताकडे मन लावून लक्ष द्या. गणित नंबर 10 अवयव पाडा 6.1. आता इथं पहिलं पद कोणतं आहे बाळांनो? 2x चा वर्ग गुणिला तिसरं पद कोणतं आहे? -45. आपला नियम काय? पहिल्या पदाचा आणि तिसऱ्या पदाचा काय केला पाहिजे आपण? गुणाकार केला पाहिजे. बरोबर ना. 45 दोन्ही किती होणार? 90. एक्स वर्ग जसंच तसंच आणि हे मायनस जसंच तसं. आता याचे असे दोन अवयव शोधायचे आहेत की उत्तर काय आलं पाहिजे? 1. इथं काही नाही म्हणजे किती आहे? 1. 45 कोणाच्या टेबलमध्ये येतात? 10 च्या. 10 9 90. बरोबर. चला लक्ष द्या. 10 आणि लक्ष द्या 10 आणि 9. 10 9 90. 10 मधून जर 9 गेले तर किती उरले रे? 1. त्यामुळे हा अवयव आपण सिलेक्ट करणार. समजलं? आता इथं कोणतं चिन्ह आहे? प्लस. तर मला ते इथं द्यावं लागणार. इथं मायनस आहे तर ते मला याला द्यावं लागणार. चिन्हाचा लय महत्वाचा नियम आहे. दीदी लक्षात ठेव. 10 रुपयातून 9 रुपये गेले तर 1 रुपया उरला. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 10 आहे. 10चं चिन्ह प्लस. बार सांगतोय. 10 9 90. गुणाकारामध्ये लहान मोठेपणा चिन्ह तसं काही नसतं. 10 9 90 प्लस मायनस मायनस. ते दोन्ही रूल्स मध्ये बसलं पाहिजे. चला आता हे अवयव आपण कुणासाठी केले सांगा बरं? हा x या दोघांना वाटून द्यायचा. हे अवयव कुणासाठी केले आपण? x. मग याला हटवायचं आणि तिथं त्या अवयवांना काय करायचंय?
अंकाला काय होणार आहे 2x चा वर्ग प्लस 10x मायनस 9x बरोबर मायनस 45. आता याचे काय पाळायचे आहेत गट. आता याच्यातून कॉमन काय निघणार आहे 2. इकडे बघा हा 2x आहे मग हा 2x कॉमन निघणार ब्रॅकेट्स मध्ये बघा हा x कॉमन निघला हा 2 कॉमन निघला म्हणजे याच्यातला x आणखी एक काय बाकी आहे. मग हा x राहणार प्लस या 2 नी 10 ला जर भागलं तर उत्तर किती येणार आहे 5. व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना. आता इथं कॉमन काय निघणार आहे -9 बरोबर का. हा x इथं जसाचा तसा मायनस मायनस प्लस 9च्या पाड्यामध्ये 45 किती नंबरला येतात 5. व्हेरी गुड. हे दोन ब्रॅकेट्स नेहमी कसे असतात सेम असतात म्हणून आपण काय करणार आहे सांगा बरं x प्लस 5 आणि काय होणार दुसऱ्या ब्रॅकेट्स मध्ये हा 2x आणि हा -9 मग 2x मायनस 9 हे आलं आपलं उत्तर. सगळ्यांना कळालं 100% कळालं.